दरवर्षी वसई विरारमध्ये अतिवृष्टी झाली की वसई विरारचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत होतं, परंतु या मागचे कारण काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत वसईच्या तुंगारेश्वर या अभयारण्यामध्ये। आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा पूर्ण परिसर जो आहे हा डोंगराळ परिसर आहे। हा नालासोपारा मायकल कंपाऊंड असा हा परिसर आहे आणि याच्याच डोंगरावरून येणारे जे पाणी आहे याच मुख्य नाल्याच्या द्वारे समुद्राच्या खाडीला मिळलं जातं। परंतु या ठिकाणची भयाव परिस्थिती जर बघितलं तर हा नाल्याचं पूर्ण केमिकल युक्त पाणी या नाल्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि अनधिकृत बांधकामांनी हे आपल्याला परिसर जो आहे हा मायकल कंपाऊंड यामुळे या नाल्याची स्थिती अरुंद झालेली आहे आणि त्याचा फटका कुठेतरी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग त्याचबरोबर वसई विरार नालासोपारा या परिसरामध्ये या डोंगराचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये जातं आणि त्यातच शहरी नागरिकांसह ग्रामीण नागरिकांचं देखील जनजीवन पूर्णतः विस्कळीत होत असतं। मागच्या आठवड्यामध्ये 4 दिवस सलग पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी पूर्ण जलभराव झाला होता, परंतु यामागचे कारण आणि प्रशासनाने या अनधिकृत बांधकामांना दिलेली या ठिकाणची सूट ही कुठेतरी याला कारणीभूत असल्याचं देखील दिसून येत आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनाने या नाल्याची स्थिती जर बघितलं तर आपण पूर्ण गांभीर्याने लक्ष घेऊन महाराष्ट्र प्रदूषण विभागाने याकडे कारवाई करावी अशी देखील मागणी केली जात आहे। परंतु अरुंद नाले आणि वाढणारं या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम कुठेतरी याला कारणीभूत आहे। आपण एवढं मोठं या ठिकाणी पूर परिस्थिती येऊन देखील या परिसरामध्ये अजूनही या ठिकाणी बांधकामं सुरू आहेत आणि त्यातच आता प्रशासन याला का कानाडोळा करत आहे हा मात्र प्रश्न आता सध्या तरी अनुत्तरित आहे। त्यामुळे आता प्रशासनाने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन या नाल्याची स्थिती कुठेतरी मोठी करावी आणि जो शहरात जाणारा पाणी आहे हे कुठेतरी वळवण्यात यावं अशी देखील मागणी आता करण्यात येत आहे। त्यामुळे आता या संबंधित बांधकाम झालेले त्याच्यावरती प्रशासन कारवाई करणार का आणि वसई विरारकरांना मोकळा श्वास देणार का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।